नमस्कार रसिक श्रोते हो नमस्कार. कथाकथन चॅनलतर्फे मी विजय चंद्रकांत महामणे आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, कथाकथन या माझ्या उपक्रमाला आपण सर्वांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल अत्यंत आभारी आहे. व्हॉट्सअपवर अभिप्राय लोकांचे मिळत आहेत. काही जण फोन करूनही सांगत आहेत, काही जण प्रत्यक्ष भेटूनही अभिप्राय देत आहेत. अत्यंत आभारी आहे. मित्रांनो, आज मी आपल्यासमोर कर्ज या नावाची कथा सादर करतोय. कथेचे लेखक आहेत विजय महामेने. कथा आपल्यासमोर सादर करतायत विजय महामेने. मित्रांनो, माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, अभिप्राय द्या. धन्यवाद. कथेला मी सुरुवात करतोय. कथेचं नाव कर्ज. भारत बँकेचा ब्रँच मॅनेजर चंद्रप्रकाश राजपूतची चिमठाणा शाखेतून ठाणे येथे बदली झाली होती. ट्रकमध्ये सामान ठेवण्याचे काम चालू होते. बँकेचा शिपाई किसन हमालांना मदत करत होता. चंद्रप्रकाश ट्रकजवळ येऊन किसनला म्हणाला, किसन, सगळं सामान नीट ठेवलंस का एकदा बघून घे. मी टॅक्सीने पुढे जातोय, तू ट्रक बरोबर सामान घेऊन ये. टॅक्सी बंगल्यापुढे उभीच होती. त्याने एकदा तो राहत असलेल्या बंगल्याकडे बघितले. सगळ्या आठवणीचा कल्लोळ त्याच्या मनात दाटून आला. जड अंतःकरणाने तो टॅक्सीकडे निघाला. टॅक्सीत बसण्यापूर्वी शेजारच्या बंगल्यातल्या वरच्या मजल्याकडे आसुसलेल्या नजरेनं त्याने बघितलं. एका नाजूक हातानं त्याला निरोप दिला. डोळ्यांच्या कडांना जमा होत असलेली आसवं कुणाला दिसू नये म्हणून तो पटकन टॅक्सीत बसला व त्याने ड्रायव्हरला निघण्याची खूण केली. टॅक्सी ठाणे शहराच्या दिशेने धावू लागली. चंद्रप्रकाशने सीटवर मान टेकवून डोळे मिटून घेतले. वर्षभरातल्या असंख्य आठवणींनी त्याच्या मनाचा ताबा घेतला. चिमठाणा शाखेत रुजू झाल्यानंतर शमशेरसिंग राणाशी ओळख झाल्याचा दिवस त्याला आठवला. त्या दिवशी नेहमीप्रमाणे केबिनमध्ये बसून चंद्रप्रकाश कर्जाच्या फाईल्स बघत होता. नमस्कार साहेब, असे म्हणत एक वयस्कर माणूस केबिनमध्ये आला. चंद्रप्रकाशने फाईल बंद करत त्याच्याकडे बघितलं. भरघोस पांढऱ्या मिशा, डोक्यावर राजस्थानी पगडी, पांढरा सलवार कुर्ता, अशा वेशात एक रुबाबदार माणूस त्याच्यासमोर उभा होता. एक फाईल टेबलावर ठेवून तो म्हणाला, साहेब मला पीक कर्ज पाहिजे. चंद्रप्रकाशने त्यांना खुर्चीत बसण्याची विनंती केली. त्यांनी दिलेली फाईल तो चाळू लागला. साहेब, माझं नाव शमशेरसिंग राणा. माझ्या आणि मुलगा भूपिंदर याच्या नावावर जमीन आहे. 7/12 सगळी कागदपत्रे या फाईलमध्ये नीट लावलेली आहेत. चंद्रप्रकाशने फाईल बघितली. ठीक आहे, मी इन्स्पेक्शनसाठी येईन, त्यानंतर आठवडाभरात आपलं काम होईल. चंद्रप्रकाशच्या टेबलावर त्याच्या नावाची पाटी बघून शमशेरसिंग राणानं विचारलं, साहेब तुम्ही सूर्यवंशी राजपूत आहात का? चंद्रप्रकाशचे बहुभाषिक मुंबईतच जन्मापासून वास्तव्य असल्यामुळे त्याला स्वजातीविषयी फारशी आस्था नव्हती. तसेच इतर जातींबद्दल आकसही नव्हता. पण खेड्यात असे प्रश्न विचारले जातात याचा त्याला अनुभव होता. हो म्हणत त्याने उत्तरादाखल मान डोलावली. हे ऐकताच शमशेरसिंगने काही नातेवाईकांची नावे सांगून चौकशी केली.
जन्माने मुंबईकर असल्याचे सांगून त्यांनी विचारलेल्या एकाही नातेवाईकाशी आपली ओळख नाही, असे चंद्रप्रकाशने त्यांना सांगितले. जोधपूरला एक काका राहत असून त्यांच्याशी फारसा संबंध नसल्याचे त्याने सांगितले. शमशेर सिंगने काकाचे नाव व फोन नंबर एका छोट्या डायरीत लिहून घेतले. चंद्रप्रकाशने शमशेर सिंग राणांना विचारले, तुमचं कोणी धुळ्यात ओळखीचं आहे का? मला भाड्याने घर हवं आहे. शमशेर सिंग राणे यावर म्हणाले, अरे आप तो हमारे भाई है, धुळ्यात कशाला? गावातच माझा बंगला आहे, पुढच्या आठवड्यात या, साफसफाई करून ठेवतो. पीक कर्जाच्या कामासाठी मी तुम्हाला शेती दाखवायला घेऊन जाईन, तेव्हा बंगला बघून घ्या, असे म्हणत त्यांनी निरोप घेतला. चंद्रप्रकाशने शिपायाला बोलवून शमशेर सिंग राणाविषयी विचारले. सूर्यवंशी राजपूत वंशाचा खानदानी राजपूत. व्यापाराच्या निमित्ताने त्याचे वडील राजस्थानातून इथे आले. त्यांनी इथल्या शेतकऱ्यांकडून जमीन विकत घेतली. दर 2-3 वर्षांनी त्यात भर घालत आज त्यांच्या कुटुंबाच्या मालकीची 100 एकरपेक्षा जास्त जमीन या भागात आहे. भुईमूग, बाजरी, सोयाबीन, गहू, कापूस इत्यादी पिकांपासून दरवर्षी भरपूर उत्पन्न मिळते. गावातील एक श्रीमंत व्यक्ती आणि बडी आसामी आहे सर. शिवाय धुळे, जळगाव या भागातही प्रॉपर्टी असल्याचे त्याने सांगितले. पुढच्या आठवड्यात शमशेर सिंग चंद्रप्रकाशला इन्स्पेक्शनसाठी शेतात घेऊन गेले. गावापासून 7-8 किलोमीटर दूर त्यांची शेती होती. काम झाल्यावर दोघेही तिथून निघाले. शेताला लागूनच थोड्या अंतरावर सर्व सुखसुविधांनी युक्त असे 2 बंगले होते. एकात ते स्वतः कुटुंबासहित राहत होते, दुसरा बंगला खास पाहुण्यांसाठी बांधला होता. बंगल्यात शिरताच शमशेर सिंगांनी सुनेला हाक मारली. रागिनी, आई बापूजी, असे म्हणत ती दिवाणखान्यात आली. ये बैंक के मॅनेजर राजपूत साहब है. त्यांनी चंद्रप्रकाशची ओळख करून दिली. खम्मा घणी, असे म्हणत तिने नमस्कार केला. उत्तरादाखल चंद्रप्रकाशने दोन्ही हात जोडून नमस्कार केला. रागिनीकडे बघताना त्याच्या लक्षात आलं की साधारण 25च्या आसपास वय असावं. गडद लाल रंगाचा घागरा, वर नक्षीदार चोळी, छातीपर्यंत रोलणारा मोठा घुंगट, गळ्यात सोन्याची साखळी, पारदर्शी घुंगटातून तिचा रेखीव चेहरा दिसत होता. और ये हमारी लुगाई सरिता देवी, सोफ्यावर बसलेल्या पत्नीकडे बघत ते म्हणाले. खम्मा गणी, म्हणत सरिता देवींनी नमस्कार केला. घनी खंबा म्हणत चंद्रप्रकाशनेही त्यांना हा नमस्कार केला. रागिनी, साहेबांसाठी चहा नाश्ता घेऊन ये. जी बापूजी, म्हणत रागिनी रसोई घराकडे वळाली. सोफ्यावर बसून चंद्रप्रकाश बंगल्याचे निरीक्षण करू लागला. बंगला नसून तर तो राजमहलच होता. दिवाणखान्याच्या भिंतीची आकर्षक रंगसंगती, त्यावर लावलेली मोठ्या आकाराची निसर्गचित्रे शमशेर सिंगाची रसिकता दर्शवत होती. छताला लावलेले प्रकाशणारे काचेचे मोठे झुंबर व मंद प्रकाशाचे दिवे नजर वेधून घेत होते. नव्या फॅशनचे उच्च प्रतीचे फर्निचर, मौशार सोफा, हे सगळं बघून चंद्रप्रकाश म्हणाला, शमशेर सिंह जी, आपका बंगला बड़ा शानदार है. सब उसकी कृपा है. समोरच लावलेल्या एकलिंगजीच्या मोठ्या तसबिरीकडे बघत त्यांनी हात जोडले. पैंजनाच्या आवाजाने चंद्रप्रकाशने मागे वळून बघितले. नाश्त्याच्या डिशेस ठेवलेली ट्रॉली घेऊन रागिनी येताना दिसली.
तिने नाश्त्याच्या डिशेस टिपॉयवर ठेवल्या. रागिनी, राजपूत साहब पास वाले बंगले में रहेंगे. उनका रात का खाना अपने घर से जाएगा. जी बापूजी. शमशेर सिंगने परस्पर निर्णय घेतला. चंद्रप्रकाश सर्व सामान घेऊन बंगल्यावर राहायला आला. सुरुवातीचे काही दिवस त्याला नोकराच्या हस्ते जेवण मिळाले. 15 दिवसांनी रागिनी स्वतः चंद्रप्रकाशचा डबा घेऊन आली. आप? चंद्रप्रकाश ने विचारले. हाँ जी, हमारा नौकर आज नहीं आया. आज हम अपने हाथ से आपको खाना परोसेंगे. असे म्हणत ती किचनमध्ये गेली. डायनिंग टेबलवर जेवणाचे ताट ठेवून ती चंद्रप्रकाशच्या समोर बसली. चंद्रप्रकाश गोंधळून गेला. त्याला नीट जेवण जाईना. कोई परेशानी है बाबू? ना ना नहीं नहीं. तो अधिकच गोंधळून गेला. तो आराम से खाइएगा. जरासा सावरून बसत तो खाऊ लागला. थारो नाम के है? रागिनी. चंद्रप्रकाश. कथी से आयो? मुंबई. हमने सुना है मुंबई बहुत बड़ा शहर है. हो, खूप मोठे शहर आहे ते. मारो मराठी अच्छी नाही जी. चंद्रप्रकाश हिंदी भाषेत मुंबईची माहिती सांगू लागला. रागिणीने त्या संदर्भात काही प्रश्न विचारले. चंद्रप्रकाशचे जेवण झाल्यावर ती निघून गेली. त्यानंतर रोजच रागिणी जेवण घेऊन येऊ लागली. सुरुवातीला दोघांमध्ये फारसं बोलणं होत नसे. रागिणी तिचा पती भूपिंदर आणि सासू सासरे यांविषयी ती बोलत असे. औपचारिकतेचं दडपण काही दिवसांनी कमी होत गेलं. दोघांच्याही बोलण्यात मोकळेपणा आला. एकदा चंद्रप्रकाशने तिच्या माहेराविषयी विचारलं. हमरा पिहर घना दूर छे. हम तो डिडवाना गांव के हैं. बाबा की 25 एकड़ जमीन है. 2 छोटे बहनें और हमरा एक भाई है. हम 12वीं कक्षा तक पढ़े हैं. बहनें भी पढ़ रही है. भाई और बाबा खेती करते हैं. हम और पढ़ना चाहते थे, पर भूपिंदर की माई ने हमें एक शादी में देख लिया और बापूजी के पीछे ही पड़ गई. यही बहू लाना है जी. एक दिन भूपिंदर, माई और बापूजी मोटी कार लेकर हमको देखने के लिए आए. इनका ठाट बाट, खेती बाड़ी देखकर हमारा बाबा तो पगला गया. राजी होकर 1 महीने में हमारी भूपिंदर के साथ शादी करा दी. शादी होकर 5 साल हुए हैं. इतक्यात तिची नजर भिंतीवर लावलेल्या घड्याळाकडे गेली. घड्याळाकडे बघत ती म्हणाली, बाबूजी, बहुत देर हो गई है. हम कल बात करेंगे. घणी खंबा. असे म्हणत ती निघून गेली. दुसऱ्या दिवशी रात्री नेहमीप्रमाणे रागिणी जेवण घेऊन आली. डबा डायनिंग टेबलवर ठेवून म्हणाली, चंद्रा बाबूजी, एक विनती है. हम आपके लिए खाना लेकर आते हैं. ये बात किसी को बताना नहीं. क्यों? यह छोटा गांव है. राणा जी की बदनामी होगी. आप हमें प्रॉमिस करो तो. असे म्हणत तिने तिचा हात चंद्रप्रकाश समोर ठेवला. हा प्रॉमिस. असं म्हणत चंद्रप्रकाशने तिच्यावर हात ठेवला. जेवण करत असताना चंद्रप्रकाश म्हणाला, रागिनी, मैंने आपको गाना गाते हुए देखा है. अच्छा जी, कब? सुबह. वो तो आरती है एकलिंग जी महाराज की. अभी एक गाना सुनाएगी?
आप पहले खाना खाइए और हमारी एक शर्त भी मानिए। कौन सी शर्त? आप हमें मराठी सिखाएंगे। हाँ जरूर। एक राजस्थानी लोकगीत ती गाऊ लागली. गाणं संपल्यावर बहुत अच्छे असं म्हणत चंद्रप्रकाशने तिचं कौतुक केलं. देखो ना चंद्रा बाबू, ये भूपिंदर तो हमारे गाने की तारीफ ही नहीं करते, ती लक्क्या रागात म्हणाली. निघण्याच्या तयारीत तिने आठवण करून दिली. तो फिर चंद्रा बाबू, हम कल से मराठी पढ़ेंगे और मैं गाना सुनूंगा. चंद्रप्रकाश ने हसत प्रतिसाद दिला. अच्छा, घणी खम्मा म्हणत रागिणीही हसत निघून गेली. दुसऱ्या दिवसापासून रोज रात्री चंद्रप्रकाशचे जेवण झाल्यावर मराठीची शिकवणी सुरू झाली. शिकवणी झाल्यावर रागिणी एक गाणं म्हणत असे. लोकगीतांची तिला चांगली जाण होती. गाणं झाल्यावर त्याचा अर्थ ती चंद्रप्रकाशला सांगत असे. राधाकृष्णाची भजनं ती आणि गीतं ती म्हणत असे. यथावकाश घुंगटाची लांबी कमी होऊ लागली. मानेच्या खाली रोळणारा घुंगट कपाळावरून खांद्यावर कधी आला ते समजलेच नाही. चंद्रप्रकाशला रागिणीचे खूप आकर्षण वाटू लागले. तो रोजच तिच्या येण्याची वाट बघू लागला. चंद्रप्रकाश एक मध्यमवयीन विवाहित पुरुष होता. वीणाशी त्याचा प्रेम विवाह झालेला होता. एक बँकेचा जबाबदार अधिकारी होता आणि याची त्याला जाणीव होती. तो रागिणीविषयी वाटणाऱ्या आकर्षणाला संयमाचे बांध घालण्याचा प्रयत्न करू लागला. मोहवश मनातला विवेकाचा अंकुश सतत जागा ठेवू लागला. त्या दिवशी काय झालं? त्या दिवशी मात्र त्याच्या संयमाची परीक्षा बघण्याचा प्रसंग आला. रागिणी नेहमीप्रमाणे जेवण घेऊन आली, परंतु आजचा नूर काही वेगळाच होता. तलम साडी, त्यावर शोभेल असे ब्लाऊज, गळ्यात चमचमणारा हिऱ्यांचा हार, मोकळेच सोडलेले केस. निसर्गदाच रूपमती असलेली रागिणी आज तर त्याला अप्सराच भासत होती. चंद्रप्रकाश तर जेवण विसरून बघतच राहिला. चंद्रा बाबू, आज माझा वाढदिवस आहे म्हणून हा नवा वेश. हो हो हो. चंद्रप्रकाश भानावर आला. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. लेकिन बाबूजी, आज हमें तोहफा क्या दोगे? खटाळपणे तिने हसत विचारले. मी जे मागेल ते देणार. हो जरूर. आज ट्यूशन को छुट्टी. माझं गाणं झाल्यावर मी मागेन. रागिणीने शास्त्रीय संगीतावर आधारलेलं गाईड सिनेमातलं मोसे छल किए जा हारे हाँ देखो सैया बेईमान, सैया बेईमान, हे गाणं चेहऱ्यावरील हावभावासहित म्हणू लागली. चंद्रप्रकाशला आश्चर्य वाटलं. यापूर्वी असं गाणं काही तिने म्हटलं नव्हतं. नेहमी ती भजन किंवा लोकगीत म्हणत असे. आज हे गाणं मात्र ती अतिशय सुरेल आवाजात गात होती. चंद्रप्रकाश मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता. गाणं संपत आलं, परंतु पूर्ण व्हायच्या आधीच रागिणी बाबूजी असं ओरडत धावत येऊन चंद्रप्रकाशला बिलगली. साप साप असं ओरडत तिने खिडकीकडे बोट दाखवलं. एक मोठा साप खिडकीतून आत येताना दिसला. रागिणीने घाबरून चंद्रप्रकाशला मिठी मारली होती. तिच्या धपापत्या
छातीची धग त्याला जाणवत होती. तो तिला बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करू लागला, पण हमें बचाइये असं म्हणत तिने मिठी अधिकच घट्ट केली. साप खिडकीतून आत आला. थोडा वेळ थांबून खिडकीच्या दुसऱ्या बाजूने वळवळत बाहेर निघून गेला. मिठीतली रागिणी अजूनही भेदरलेली होती. तरुण देहाच्या स्पर्शानं, गंधानं चंद्रप्रकाशच्या गात्रात उष्णतेच्या लाटा उसळू लागल्या. संयमाचे बुरुज क्षणार्धात ढासळले. हमें छोडो नहीं जी, हमें संभालो, रागिणी आवेगाने त्याच्या अंगावर विसावली. दोघांच्या शरीरात कामाग्नीचा दंश चेतवून सर्पाने पलायन केलं. चंद्रप्रकाशच्या शरीराने बंड करून मनाची, नीतीची सारी बंधनं धुडकावली. दोन्ही देह एकरूप झाले. प्रणयाचा सनातन खेळ सुरू झाला, रंगला. हळूहळू दोघांचेही गात्रे शांत होत गेली. वास्तवाची जाणीव झाली. रागिणी घाईत स्वतःचे कपडे सावरत निघून गेली. चंद्रप्रकाशच्या मनातली धुंदी अजून उतरली नव्हती. रागिणीसारखी सुंदर स्त्री त्याच्या प्रेमात पडली होती. त्यानंतर रोज रात्री मदनरतीचा शृंगार बहरू लागला. महिन्याभराचा काळ कधी सरला समजलेच नाही. एक दिवस नेहमीप्रमाणे रागिणी जेवणाचा डबा घेऊन आली. खूप आनंदी दिसत होती. सारखी स्वतःशीच हसत होती. रागिणी, काय झालं? का हसतेस एवढी? चंद्रा बाबूजी, मराठीची शिकवणी बंद करावी लागेल. हम कल से नहीं आ पाएंगे. क्यों? स्वतःच्या पोटावरून हात फिरवत ती म्हणाली, इसकी वजह से मतलब? त्याला समजलंच नाही. अरे बुद्धू, हम माँ बनने वाले. काय? त्याला लगेच संशयाने घेरले. आपल्या संघाचा परिणाम. आणि चंद्रप्रकाश अपराधाच्या जाणीवेने गोंधळला. शमशेर सिंगला हे सारे समजले तर आपली नोकरी तर जाईलच, शिवाय बदनामी. छे छे, तो तर आपला मुर्दाच पाडेल. चंद्रप्रकाशच्या चेहऱ्यावर भीतीची छाया बघून रागिणी मोठमोठ्याने हसू लागली. हसावरत ती म्हणाली, चंद्रा बाबू, घाबरू नका. ये सारा खेल हमारा ही है. हमने ही आपको इस प्रेम जाल में फसाया. फसाया? फसाया मतलब? चंद्रप्रकाशने विचारले. तुम्ही शांत व्हा, आरामात बसा, मी सविस्तर सांगते. इस खेल के रचयिता है हमारे ससुर जी शमशेर सिंग राणा. काका, काय काय बळतेस रागिणी? अविश्वासाने तो बोलला. शुद्धीवर आहे का तू? पूर्ण शुद्धीवर आहे मी, आणि सत्य तेच सांगत आहे. माझे तुमचे संबंध घडून यावे अशी भूपिंदर, बापूजी और हमारी सासू माँ सरिता देवी यांची इच्छा होती. काय? चंद्रप्रकाश आश्चर्याने म्हणाला. काहीसं गंभीर होत रागिणी उत्तरली, खरं आहे ते. भूपिंदर कभी बाप नहीं बन सकता है हे आम्हाला चौघांना डॉक्टरच्या रिपोर्टवरून समजलं होतं. मी दत्तक घेण्याविषयी सुचवलं. भूपिंदर आणि बापूजींनी त्याला विरोध केला. त्यांना सूर्यवंशी राजपूत वंशाचाच वारस हवा होता. भूपिंदरचं माझ्यावर खूप प्रेम आहे, म्हणून त्याला माझ्याकडूनच मूल हवं आहे. तुमची आणि बापूजींची भेट झाल्यावर
त्यांनी तुमच्या काकाचा फोन नंबर लिहून घेतल्याचं तुम्हाला आठवत असेलच. बापूजी स्वतः जोधपूरला गेले. त्यांनी तुमचे दादा परदादा यांची माहिती काढली. तुम्ही सूर्यवंशी राजपूत असल्याची खात्री करून घेतली. त्यानंतर बापूजी, भूपिंदर, माझ्या सासूबाई या सगळ्यांनी तुमच्याशी संग करण्याची खूप वेळा माझी विनवणी केली. पण आईवडिलांच्या संस्काराने बांधले गेले असल्याने मी विरोध केला. तर बापूजींनी मला जात पंचायतीसमोर उभं करून वाज ठरविण्याची धमकी दिली. कायमचा माहेरी पाठवून देईन म्हणाले. हळव्या स्वरात तिने व्यथा व्यक्त केली. अब तो मजबूर हो गए बाबूजी. अजून 2 बहिणी लग्नाच्या आहेत. हमरे बाबा तो टूट ही जाएंगे. मी मनात विचार केला, आज भूपिंदरचं माझ्यावर प्रेम आहे, पण उद्याचा काय भरोसा. मला माहेरी पाठवून दिलं तर वो नई बहू लाएंगे और फिर कोई दूसरा चंद्रप्रकाश ढूंढेंगे. लेकिन हमारी जिंदगी तो बर्बादी भी हो जाएगी ना, और हमारी 2 बहनों की जिंदगी भी खतरे में हम डालने को हम ही जिम्मेदार होंगे. शेवटी मी संमती दिली आणि खेळ सुरू झाला. मी तुमचा जेवणाचा डबा घेऊन येऊ लागले. संध्याकाळी 5 वाजता सगळ्या नोकरांना सुट्टी दिली जात असे. एवढंच नाही तर आपण दोघं बंगल्यात असताना कुणी येऊ नये म्हणून बापूजी स्वतः पहारा देत असत. मराठी शिकणं वगैरे बहाणा होता. मला चांगलं मराठी येतं. तुम्ही गाण्याचा आग्रह केल्यामुळे तुमच्याजवळ येता येईल या विचारानं मी रोज एक गाणं म्हणत असे. पण तुम्ही मला स्पर्श करण्याचाही प्रयत्न करत नव्हता. शेवटी खोटा साप खिडकीतून आत सोडला. तो रिमोटवर चालणारा साप होता. या युक्तीने मात्र आपला संबंध घडून आला. और आपने हमारे माथे पर का बांझपन का कलंक हटाया. आप हमारे लिए भगवान है. रागिनी. चंद्रप्रकाशच्या डोळ्यासमोर शमशेरराणाची मूर्ती येताच अंधारी आल्यासारखं झालं. बोलो बाबूजी. राणाजी तुझे सासरे. मला त्यांच्या समोर जाण्याची तर हिंमतच होणार नाही. छे, उलट त्यांनी तर तुमचे खूप आभार मानले आहे आणि म्हणाले, बैंक वाले बाबूजी ने ऐसा कर्जा दिया है जो हम कभी वापस ही नहीं कर पाएंगे. यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे चंद्रप्रकाशला कळेना. तेवढ्यात रागिणी बोलली, चंद्रा बाबूजी, अब हम फिर कभी नहीं मिलेंगे. कल हम एकलिंग जी के दर्शन के लिए जा रहे हैं. आपका खाना नौकर ले आएगा. अच्छा. घडी खंबा म्हणत रागिणी निघून गेली. सगळं ऐकून चंद्रप्रकाशचं डोकं सुन्न झालं. आठवड्याभरात त्याने स्वतःची बदली ठाणे येथे करवून घेतली. टॅक्सी ठाणे शहराच्या दिशेकडे आले. शहराच्या दिशेत जवळपास आलीच होती. ड्रायव्हरने विचारले, सर, ठाणे शहर आलंय. मला आपल्या घराच्या कडे जाण्याचा रस्ता सांगा. ड्रायव्हरच्या ह्या आवाजाने रागिणी नावाच्या मधुर स्वप्नातून चंद्रप्रकाश जागा झाला. धन्यवाद मित्रांनो. अभिप्राय जरूर द्यावा ही विनंती.